बकुळा वेचूक जातोय ओवळा. बकुळीच्या फुलांच्या झाडाखाली आली आहे. तर आमच्याकडे ओवळीचं झाड बोलतात, ओवळीची फुलं बोलतात. आणि ही आता थोड्या दिवसात अजून पुष्कळ पडायला सुरुवात होतील, कारण आता मला ही 2-3 बावलेली फुलं भेटलीत. ही ह्या झाडापर्यंत यायला फक्त 2-3 मिनिटाची वाट आहे. जेव्हा पण मला कधी अभ्यास करून कंटाळा आला किंवा असंच माझं वेळ जात नसेल तर मी इथपर्यंत चालत येते. कधी कधी बकुळीची फुलं पडत असतील तर न चुकता मी इथे येते. आणि पुष्कळ वेळा म्हणजे मी लहानपणी असताना मी आणि आजी इथे काजी वेचायला यायचो. इथे वर आमच्या काजी आहेत, मग अर्ध्या काजी वेचून झाल्या की मग मी इथे खाली यायची आणि इथे जेवढ्या पण ओवळीच्या बकुळीची फुलं पडलेली असते मी सगळी वेचायची. घरी जाऊन ती पाण्यात ठेवायची आणि नंतर मी ती एक तर दोऱ्यामध्ये गुंतायची किंवा जे असतं ना नारळाच्या झाडाचं चुडतांची एक बारीक पातळ दोर काढून त्यामध्ये विणायची. आणि ते विणून झालं की नंतर ते केसात मारणं, हातात घालणं. आणि विणून पर्यंत नाही, केसात मारण्यापर्यंत नाही, ती अक्षरशः काय होईल ना तोपर्यंत मी ती माझ्या कपड्यांमध्ये पण ठेवते. आणि ती 1 वर्ष झाली की नंतर मी ती बाजूला काढून ठेवते. अशी ती ओवळणीची आणि माझी खूप खूप छान छान गोष्टी आठवणी आहे. सकाळच्या वेळेस ही अगदी पांढरा शुभ्र दिसतात तेव्हा ते खूप छान वाटतात. त्यांचा सुगंध अगदी छान छान वाटतो. आता ही बावली तर त्यांचा सुगंध अजूनही छान येतो. माझी आजी एक आठवडाभर तिची वेणी केसातच मारून ठेवायची. ठीक आहे, तर 2-3 मिनिटाची यायची वाट आहे, पण इथे आल्यावर ते जेवढा रिफ्रेश होतं तिथे असं शहरी भागामध्ये नाही होत. पुण्यामध्ये एवढी गडबड असते, एवढी गजबज असते आणि इथे आल्यावर जी शांतता भेटते ती मी कधीही पुण्यातल्या शांततेसोबत कंपेअर नाही करू शकत. आणि जेव्हा मी रिटर्न जाते इथून तेव्हा सरिता आजीचं घर भेटतं मला, तर मी तिच्यासोबत 2-3 मिनटं, बऱ्याच वेळ 2-3 मिनटं नाही, बऱ्याच वेळ मी त्याची गोष्टी मारत बसते. त्यामुळे माझा वेळ अधिक छान जातो. हे चाफराचं झाड आहे आणि ह्याला आता चाफरं लागायला लागली आहे आणि थोड्याच दिवसात लालही होतील आता. इथे आल्यावर चिमण्यांचा आवाज असतो, माकडांचे आवाज असतात आणि मधीच कुठेतरी शिकरूही दिसतो. त्यामुळे इथे येऊन जेवढं फुलांचं जेवढं हे होतं तेवढं प्राणी दर्शन पण होतं. आणि येतोय का आवाज तुम्हाला पण? कावळ्यांचा पण येतोय, चिमण्यांचा पण येतोय आणि कधी कधी ते सरपटणारे प्राणी पण येतात. त्यामुळे मला कधी कधी भीती वाटते. पण इथे येऊन माझं मन रिफ्रेश होतं, माझं माइंड रिफ्रेश होतं, हे तर खरं आहे. तुमच्या आवडती जागा कुठची आहे आणि तुम्हाला कुठची फुलं वेचायला आवडतात ते मला कमेंटमध्ये सांगा. जर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.